नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होत असतात आणि त्यातील काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात। अशाच एका लोकप्रिय मालिकेतून एका अभिनेत्याने अचानक एक्झिट घेतली आहे। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली। कोण हा अभिनेता जाणून घेऊ, पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। यात निवेदिता सराफ आणि मंगेश कदम मुख्य भूमिकेमध्ये आहे। या मालिकेत प्रतीक्षा जाधव, हरीश दुधाडे, आदिश वैद्य आणि पालवी कदम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत। मात्र आता या मालिकेतून अभिनेता आदिश वैद्यने एक्झिट घेतली आहे। या मालिकेत आदिशने मकरंदची भूमिका साकारली होती, मात्र आता त्याने मालिका सोडली असून यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा पसरली आहे। त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे। त्याने लिहिले आहे, आई आणि बाबा रिटायर होत आहेत। या मालिकेतून मकरंद किल्लेदार म्हणून मी निरोप घेत आहे। या प्रोजेक्टमध्ये मी मनापासून मेहनत घेतली, पण आत्मिक शांततेसाठी मी हा निर्णय घेतला आहे। माझी ही भूमिका, सहकलाकार, सेटवरचा अनुभव आणि आमचा कालूकुत्रा सगळ्यांची आठवण येत राहील। या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल स्टार प्रवाहाचे आभार। मी माझा स्वाभिमान टिकवून, डोकं उंच ठेवून मेहनत करत राहीन आणि नवीन गोष्टी घेऊन लवकरच परत येईन। प्रेमासाठी आभार। नेहमी म्हणतो तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, लवकरच भेटू, असं म्हणत आदिशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तुम्हाला आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका आवडते का? कमेंटमध्ये नक्की कळवा।